विदुराला दाशीपुत्राचा शाप कोणामुळे प्राप्त झाला? विदुर आहेत महाराज, विदुर आणि मैत्री मुनी. मैत्री आणि उद्धवाला भगवान परमात्मे बद्रिक आश्रमाला भागवत कथा सांगितली. पुढं बद्रिक आश्रमाला भगवान परमात्म्याने विदुराला मैत्री मुनी आणि उद्धवाला भागवत कथा सांगितली. आणि भागवत कथा सांगितल्यानंतर सांगितलं की ही भागवत कथा माझ्या विदुराला सांगा. मैत्री मुनीला काय सांगितलं? माझ्या विदुराला सांगा. कोण म्हणतंय? भगवान परमात्मा म्हणतो ही कथा माझ्या विदुराला सांगा. विदुराला सांगा म्हटल्यानंतर मैत्री मुनींच्या मध्ये सुद्धा विचार करू लागले, कोण आहे हा विदुर? विदुर कोण आहे हा? एवढं कोण हा विदुर आहे? भगवान परमात्मा सांगतो माझी भागवत कथा त्याला सांगा, कोण आहे हा विदुर? मग मैत्री मुनी सुद्धा चिकित्सा करण्याकरता विदुराचा शोध सुरुवात केला. कोण आहे ते विदुरजी? विदुरजीला हा यमधर्म आहे. यमधर्माला दाशीपुत्राचा का दाशीपुत्र झाले याचे कारण सांगतो. मांडवी ऋषी आहेत आपल्या श्रीगोंदा तालुक्यातले, आमच्या गावाचे, यांच्या गावाचे शेजारी श्रीगोंदा म्हणजे हे श्रीगोंदा तालुक्यातच आहे. आणि त्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक गाव आहे मांडवगण कात्राबाज म्हणून. कोणतं? कात्राबाज मांडवगण आहे. कात्रगाव मांडव, तिथे मांडवी ऋषींचा आश्रम आहे. तिथे मांडवी ऋषी ध्यान धारणा करत. एक दिवस काय झालं, ते मांडव ऋषी आपल्या आश्रमामध्ये बसलेले होते. बसले असताना चोराने राजवाड्यातून सोनं चोरून निघाला पळत होता. त्याच्या पाठीमागे सैन्य पळत असताना त्यांनी त्या आश्रमात पाहिलं आणि त्या चोराने सोनं त्या आश्रमामध्ये टाकून पळून गेले. मागून पळत येणारे जे शिपाई होते त्यांनी ते सोनं पाहिलं, सोनं उचललं. त्याला वाटलं हे ऋषी म्हणजे हा चोर आहे. त्या चोराला उचललं, म्हणजे चोर म्हणून ऋषींना उचललं आणि ऋषींना नेऊन महाराज राजा पुढे समोर उभं केलं. आणि राजाने सांगितलं याने चोरी केली का? हो चोरी केली, याला सुळावर देऊन टाका. मग सुळावर देण्याचा प्रयत्न केला, पण सुळावर दिला महाराज. मांडवी ऋषींना सुळावर देण्याचा हुकूम झाला. सूळ म्हणजे काय ते गुढद्वारामध्ये एक असं लोखंडी आहे, त्याला फिरवायचं, त्यांच्यातून गेल्यानंतर ते. पण त्या मांडवी ऋषींना बसवलं महाराज, पण ते सूळ काही चालत नाही ना. का चालत नाही म्हणले? ते मग कळालं ना महाराज हे महात्मा आहे, संत आहे, साधू आहे. सुळाचं पाणी झाले महाराज. सुळाचं पाणी झाल्यानंतर राजाला वाटतं आता मला शाप भेटेल. राजा म्हणले तुझा शाप नाही, मला ही शिक्षा का कोणामुळे झाली, मला त्याच्यापर्यंत जावं लागेल. ते कोणी शिक्षा केलेली आहे? यमाकडे गेले महाराज. यमधर्माकडे गेले. यमधर्माच्या दरबारात गेले. चित्रगुप्ताने बोलवलं. चित्रगुप्ताने सांगितलं महाराज कशामुळे मला ही शिक्षा भोगावी लागली, काय कारण आहे? त्यांनी सांगितलं तुम्ही लहानपणी 3-4 वर्षाचे असताना एक पक्षाच्या गुढद्वारामध्ये काटा लावून त्याचा पंखा तयार केला, म्हणून तुमच्या तुम्हाला शिक्षा भोगावी लागली. पण किती वय वर्ष किती होतं? 3 ते 4 वर्षाचं होतं. आणि 5 वर्षापर्यंत जेवढं काही पाप घडलं बालकाकडून त्या आई वडिलांच्या माथी मारायचं होतं. पण तिथं चूक झाली. कोणाची? यमाची चूक झाली. परिणाम यमाला शाप दिला महाराज मांडवी ऋषीने, तू मानव धर्माला जन्माला येशील आणि दाशीपुत्र होशील. आणि दाशीपुत्र होऊन म्हणून त्याला शाप मिळाला. मग ते युधिष्ठिर, धृतराष्ट्र आणि पांडुराचे भाऊच आहेत महाराज. विदुर काका सामान्य नाही, यमधर्म आहे. आणि ते यमधर्म पाहत असताना धर्मराजाच्या ज्यावेळेस युद्ध झालं कुरुक्षेत्रावरती, त्यांनी स्वतःचा म्हणजे असणारे जे धनुष्य आहे ते आपल्या हस्तिनापूरच्या वाड्याला ठेव केलं आणि सगळं प्रधानमंत्री सोडून मुख्यमंत्री म्हणजे महामंत्री होते, एवढा मोठा असणारा माणूस सोडून गेला मला. का बरं? आता इथे दिसायला लागलं त्यांना अन्याय व्हायला लागला. अन्याय ज्या वेळेस व्हायला लागला ना त्यावेळेस चांगल्या माणसाने माघार घ्यायची असते. अन्याय व्हायला सुरुवात झाली का चांगल्या माणसाने माघार घ्यायची. चांगल्या माणसाने माघार घेतली का मग अन्यायाला काय त्याला करायचं करू दे महाराज, भगवंत त्याचा न्याय करत असतो. दुर्योधनाने भरपूर अन्याय केला महाराज. द्रौपदीचं वस्त्र हरण केलं, अनेक प्रकारचा त्रास दिला. परंतु एक दिवस काय झालं महाराज, त्या विदुर काकाला तो दाशीपुत्र म्हणायचा. कोण म्हणायचं? आता तसं त्याचा चुलता होता, काका होता. पण काय करायचा, याला सत्तेचा शक्तीचा अभिमान होता, गर्व होता. हे त्याला एक दिवस काय म्हटलं महाराज विदुराला, तू दाशीपुत्र आहेस, तू बोलू नकोस, असू नको. आणि एक दिवस भगवान परमात्मा त्या विदुर काकाला भेटले. आणि विदुर काकाला भेटल्याबरोबर त्यांनी सांगितलं बाबा अरे हा दुर्योधन मला काय म्हणतो, दाशीपुत्र म्हणते. दाशीपुत्र म्हणलं ना, भगवान परमात्म्याने फक्त त्याला सांगितलं तू याला उद्या तुला दाशीपुत्र म्हणला ना तर फक्त तू याला गदेचे पुत्र म्हणायचं. काय म्हणायचं?
कोणाला? दुर्योधनाला. फक्त काय म्हणायचं? गदे की. आता हे गदे की पुत्र दाशी पुत्र काय भानगडे? हा, काय भानगडे महाराज? सांगू का नको सांगू? सांगा म्हणते काय ते नको सांगू? सांगू का नको सांगू? बरं सांगतो का नको सांगू? बरं सांगतो. गांधारी ना गांधारी, गांधार देशाची कन्या आहे. भीष्माचार्य गेले महाराज त्यांच्याकडं, म्हणजे आमच्या एक आंधळा त्यांना तुझी फुलगी दिली महाराज, पण देण्यासाठी एक आमच्या आठ आहे. म्हणजे काय आठ आहे? आमचं काय अंतर्गत काही विधी आहे. ती विधी झाल्यानंतर आम्ही लग्नाला तयार होऊ. चालेल म्हणजे काय हरकत नाही. तिला एक शाप होता महाराज, गांधारीला एक शाप होता. काय शाप होता महाराज? तिला शाप असा होता का बोलल्यावरच तिला वैधत्व येणार होतं. लग्न लावून नुसती माळ घातली का जागेवरच लगेच नवरा मरणार होता आणि तिला जागेवर वैधव्य येणार होतं. ते म्हणले मग आमचा विधी करून घेऊ आणि मग तुमचा बरोबर विवाह. असं ठरलं दोघांमध्ये. आणि याला आणायला कोण पोरगी देणार होतं महाराज? पण तरी पण भीष्माचार्य गेला कारण त्याला मुलगी देणं भाग पडलं. कारण भीष्माचार्यांनी युद्धामध्ये पहिलेच 3 पुरी आणले होते. आंबा आंबिलिका आंबे तिला आणणं काय अवघड होतं. पण ते घाबरण्या गोष्टी म्हणलं ठीक आहे तुमच्याबरोबर आम्ही मुलगी देतो, पण एक अटीवर आमची पहिली काही अंतर्गत काही विधी तेवढा केला का मग मात्र तुमच्या बरोबर आम्ही विवाहाची तयारी करू. तसंच केलं महाराज. कसं तिला बोलल्यावरच वैद्यत्व येणार होतं ना, मग समोरच्या बाजूने गाढव उभा केला. काय गाढव उभं केलं आणि एकाच्या बाजूने गांधारी उभी केली. मध्ये आंतरपाठ धरला, मंगळाष्टक झालं. मंगळाष्टक झाल्याबरोबर हिने गाढवाला मोरमाला घातली. गाढव जाग्यावरती मेलं आणि लगेच त्याला बाहेर उचललं आणि बाहेर येऊन धृतराष्ट्राबरोबर तिचं लग्न लावून टाकलं. म्हणून शिकवणाला माहित नव्हते, खुर्ची माहिती असेल मला हे तुम्हाला मला कर्म द्यावं लागतं आहे की नाही. भगवान परमात्म्याने कर्म दिलं सांगितलं, म्हणलं उद्या फक्त त्यानं तुला दाशीपुत्र म्हणला का काय करायचं? त्याला गदेकपुत्र म्हणायचं. त्याला उगीच म्हणला गदेकपुत्र म्हणलं बरोबर ते त्या आईकडे गेला विचारली गदेकपुत्र काय भानगड्या? ते म्हणजे काय बोलू नको, पण ते कधी त्याला म्हणत जाऊ नको परत दाशीपुत्र, तर ते मोठ्या समाजात म्हणून. कारण वर्म माहिती होतं ना गांधारीचं. परमात्म्याने वर्म सांगितलं महाराज. गेले महाराज. पण तो विदुर एवढा श्रेष्ठ आहे, असा विदुर आहे महाराज. भक्त आहे, देवाचा भक्त आहे. त्या याच्यातून निघून गेला, राजमार्ग सोडून दिला, मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि एका पर्णकुटीमध्ये दोघं नवरा बायको साधना करत होते. त्यांच्या पत्नीचं नाव आहे सुलभा. काय नाव आहे? सुलभा. सुलभा म्हणजे काय? जी परमार्थामध्ये सुलभता निर्माण करून देते ना, त्या बायकोचं नाव त्याला सुलभा म्हणावं. ती सुलभा भगवान परमात्म्याचे अतिशय नामचिंतन करणारी गूढ भक्त आहे, श्रेष्ठ भक्त आहे. त्या विदुर काकाने दोघांनी पर्णकुटीत राहण्यात केलं. रोज दिवसभर चिंतन करायचं, भगवान परमात्म्याची साधना करायची. एक दिवस त्यांनी दोघांचे चिंतन करत असताना दोघींच्या मध्ये चर्चा झाली आणि चर्चेमध्ये असं विचारलं, हा भगवान परमात्मा आपल्याकडे कधी, हा भगवान परमात्मा आम्हाला कधी भेट दिली, केव्हा भेट दिली? त्यावेळेस विदुर काका काय म्हणले महाराज? विदुर काका म्हणले तुला भक्त आहे ना, आपला भक्त आपल्याला भगवान परमात्मा नक्की एक दिवस आपल्याला भेट देईल, नक्की एक दिवस आपल्याला भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करेल, असं दोघांचं बोलणं झालं. आता हे श्रीमंत आहे, हे गरीब अवस्थेत असं वाटतं. देव सुद्धा श्रीमंतातच आहे, गरीबाचा कधी भेटेल? येतो महाराज तुम्ही फक्त प्रेम भावाचा भुकेला हाच दुष्काळ तयार. देव भावाचा भुकेला महाराज, बाकी काही लागत नाही महाराज, हे त्याच्या लक्षात. असंच त्यांची चर्चा चालू. एक दिवस असंच महाराज त्या युद्धामध्ये द्रौपदीवरती अन्याय झालेला होता. त्याच्या यांना 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा आज्ञासमोर भोगून झाला होता. आणि भोगून झाल्यानंतर काय झालं की आता परत आमचं राज्य आम्हाला परत मिळावं म्हणून त्या पांडवांनी मागणी सुरू केली. पण दुर्योधनाकडे अनेक लोकांची संमती असते, त्याला राजदूत म्हणायला. आणि भगवान सगळ्यांचं झालं मला, पण तू काय कोणाचं ऐकेनास. फक्त त्या म्हणा विना विद्येचे कृष्ण, बिगर विद्याचे तुम्हाला सुईच्या टोकावर एवढी माती ठेवणार मिळणार. अर्जुन भगवान शेवटचे महाराज त्याला कृष्ण शिष्टाई म्हणतात. भगवान परमात्मा स्वतः शिष्टाई करण्याकरता आला. पण येत असताना
उद्या भगवान परमात्मा हस्तिनापुराला येणार आहे ही सगळ्या नगरामध्ये चर्चा झाली, सगळे नगर सुसज्ज झालं नगरामध्ये. आणि मग ते भगवान परमात्मा उद्या येणार आहे असं त्या विदुर काकीला कळू लागलं. आणि कळाल्यानंतर ते काय झालं ते म्हणले त्यांनी सुद्धा ते स्वागताकरता हस्तिनापूरमध्ये जाण्याचा विचार केला. हस्तिनापूरमध्ये दुतर्फा गर्दी झाली. राजाचं भगवान परमात्म्याचं स्वागत खूप नगारे ढोल ताशे सगळे नगारे कर्कशपणे वाजत होते, आनंदाने वाजत होते. भगवान परमात्म्याच्या आगमनाचं बाबतीत स्वागत करत होते. आणि भगवान परमात्म्याचा नगरामध्ये प्रवेश झाला. आणि प्रवेश होत असताना सगळ्या रस्त्याने तो एवढा सुंदर असणार देखावे झाला असताना तो ते देखावे बघत असताना ते देखाव्याकडे लक्ष नव्हतं. ते एक विशिष्ट नजर त्याची फिरत होती. कोणाला शोधत होता तर विदुरचे एका भिंतीच्या कडेला एका कोपऱ्यामध्ये उभे होते. आणि त्या विदुराला त्या डोळ्याने हात केला. ओ काका, काका म्हणतोय कोणाला? ओ काका, ओ काका, मी घरी येणार आहे तुमच्या असं सांगते. डोळ्यानेच खुणवतोय महाराज. आणि अर्जुनाला वाटतं एवढ्या गर्दीमध्ये शोध कोणाला शोधत होता? एवढ्या त्याच्या समोर एवढी समाज त्यांच्या समोर आहे, पण भगवंत कोणाला शोधत होता? विदुर काकाला शोधत होता. आणि त्या विदुराकडे पाहिलं महाराज. आणि विदुराने डोळ्यांनी सांगितलं की मी तुमच्या घरी येणार आहे, घरी येणार आहे. विदुर काका त्या गर्दीतून गेले महाराज घरी. कुटीवाकडे गेले आणि सुलभा सांगितलं भगवान परमात्मा आपल्या घरी येणार आहे, त्याची जेवणाची काहीतरी व्यवस्था करून देऊ. म्हणून त्यांनी त्या काळात असलेले कर्दळीचे फळ म्हणजे केळीचे फळ आणून ठेवले आणि अनेक ठेवले महाराज. आणि काही बाजारातून मेवा मिठाई आणतो म्हणून वसुदेव विदुर काका आपल्या मार्केटमध्ये गेले. आणि इकडे तो पण शिष्टाईचं चालू होतं. भगवान परमात्म्याला शिष्टाई मान्य झाली नाही. गुरुदारांनी सांगितलं विना विद्येचे एका सुईच्या टोकावर माती सुद्धा बसेल, विकार युद्धाचं काही मी देणार नाही. बिगर तसं मी काही देणार नाही आहे का नाही. एक वाजलाय थांबू याला सांगायला एक तास पाहिजे म्हणूनच म्हणलं इथं थांबलेलं बरं नाही. ते तुमचं झालं पण ते बाकीचे सगळे विदुराचा प्रसंग सांगू मी सांगत राहीन, मला नाही अडचण काय. पण तुमची मी मनस्थिती प्रस्ताव फेटाळला गेला महाराज. मग युद्धाचा प्रसंगच निर्माण झाला. आणि मग भगवान परमात्म्यासाठी 56 भोग तयार केले होते. किती? 56 भोग भगवान परमात्मा करता तयार केले होते. आणि इतका कपटी आहे दुर्योधन. भगवान परमात्मा आता जेवणार आहे त्या अन्नामध्ये विष काढून ठेवलं. काय केलं? विष काढून. आणि याला बंदी करायचं म्हणजे कोणाला? देशदूताला राजदूताला बंदी करू नये, त्याला बंदी करायचं. आणि जे आसनावर बसणार होतं ना तिथं सर्पविंच आणून ठेवलं. याला सर्पविंच चावतील. आणि हा इतकं कपटी दुर्योधन म्हणजे आसनावरती बसले नाही आणि त्याचा मेवा मिठाई सुद्धा त्याग केला. आणि मग काय केलं म्हणलं तुझं संपूर्ण दिवसभरच वेळ झाला. दोघांची चर्चेमध्ये काही निष्पन्न होईना. मग भगवान परमात्मा म्हणले उठ उद्धवा चल. उद्धवाजी चल विडुला
सागर वा. भगवान परमात्मा उद्धवला घेऊन विजयाच्या घरी हा म्हणजे जा त्या भिकाऱ्याकडे काय तेच भीक मागून खाते तुम्ही त्याच्याकडे भुजावायला चालले त्याचेच भागाना तुमचं काय चाललं ते आज भगवान परमात्मा त्याची काळजी तू करू नको आणि आमची काळजी करू. भगवान परमात्मा गेले महाराज पण तोपर्यंत काय झालं होतं भगवान परमात्म्याच्या येण्याच्या आगमनाची गोळी जी असणारी विदुराची पत्नी सुलभा ती भगवान परमात्म्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तिने घरामध्ये आवरावर केली आणि आवरावर केल्यानंतर काय झालं म्हणजे आता स्नान करू आणि स्नान केल्यानंतर मग भगवान परमात्मा आला की त्याचं स्वागत करू असं तिचं मनोमन चालू आहे कल्पना. आणि ते स्नानाला बसले महाराज. काय झालं जुन्या काळामध्ये शिककाई साबण होता बरं शिककाई होते ना पहिल्या काळात रिठे शिककाई आहे की होते पहिले आता नाही राहिलं आता शॅम्पू आले त्याच्यामधले शॅम्पू आला हा? आता सुधारित शॅम्पू आलाय पहिल्या जुन्या काळात रिठ्यानेच कपडे धुवायचे मला आहे की नाही हा हा शिककाई दगडाने ठेचून मारत ते आम्ही लय गोळा केलेले आता नाही पहिलं. आता त्याच्यापेक्षा 2-1 रुपये शॅम्पूची पुढे आली ओके कार्यक्रम. आणि त्या मातीचा स्नान करण्याकरता केली पण त्यावेळेस शिक काही नव्हती मला ती काय करायची माती घ्यायची माती डोक्यात घालायची आणि त्याच्यावरती स्नान करायचं. मातीने सुद्धा स्वच्छ होतं ना माती सुद्धा पवित्र आहे शुद्ध आहे भगवान परमात्म्याची भूमी आहे. ती पंढरीच भूमी त्रिशूळावरी काशीपुरी चक्रवर्ती पंढरी आहे की नाही दोन्ही सारिके सारिके विश्वरा तो विश्वर हरी आहे की नाही दोघं एकच मला ती भूमीमध्ये आपण आहोत ना त्या भूमीमध्ये इतकी मातीला पवित्रता आहे एवढी पाऊस पडल्यानंतर तिचा सुगंध असतो तिला वसुंधरा सुद्धा नाव आहे. काय नाव आहे या पृथ्वीला वसुंधरा. ती फार सुंदर श्वास येतो महाराज वास येतो कधी पाऊस पडून गेल्यानंतर. अशी सुंदर असणारी जी वसुंधरा आहे तिची माती डोक्यामध्ये घातली स्नान करते महाराज आणि स्नान करत असताना डोक्यावरती पाणी ओतलं पाणी काय झालं पाण्याचा झाला चिखल आहे की नाही आणि चिखल झाला आणि तेवढ्या दरवाज्यावरती थाप आली. काय कोण आले ती पळतच आली महाराज मी भगवान मी कृष्ण आलोय म्हणले आल्याबरोबर ती आई तसंच दरवाजा उघडला महाराज. ती आता आतमध्ये स्नान करत असताना डोक्यावरती पाणी घेतलेलं चिखल झालेला पाणी केसातून पाण्याचा बुंद गळतात थेंब गळतात आणि भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर त्याच्या हाताला धरलं हात ओढलून घेतलं महाराज त्या सुलभा काकीने आणि ओढून घेतल्यानंतर जे आसन बसवलं होतं ज्या चौरंगावरती भगवान परमात्म्याला बसवायचं होतं ना ती स्वतः चौरंगावरती बसली आणि भगवान परमात्म्याला खाली बसवलं आणि ती स्वतः चौरंगावर बसली जी केळीचे फळ भगवान परमात्म्याला खायला देण्याकरता आणले होते ना ती साल्ट काढायची भगवान परमात्म्याला साल खायला द्यायची. काय द्यायची केळ टाकून द्यायचे नाही बरं केळ खायचं असतं का साल्ट खायचं असतं आतला घर खायचं असतं का साल्ट खायचं असतं हा काय खायचं असतं घर खायचं असतं आणि इथं काय चाललं महाराज ती घर टाकून द्यायची साल भगवंताला खाऊन द्यायची. भगवंतानी 1 साल खाल्ली 2 साल खाल्ल्या 3 साल खाल्ल्या जवळजवळ डझनभर साली खाल्ल्या पण तो सारखं शांत बसल्या आणि तेवढं विदुर काका बाहेरून आले. विदुर काका बाहेरून आल्यानंतर पाहिल्यानंतर उद्धवच्या आत बाहेरच उकड्याच्या बाहेरच उभे आहेत कर्णकुटीच्या बाहेरच उद्धवजी आणि बघतात म्हणले काय चाललंय ह्या वेळेला खेळ आणि मग त्यावेळेस विदुर काका पाहिलं हो उद्धवजी आत या ना का नाही गेलं हो म्हणजे बघा ना काय चाललंय. त्यांनी ते पाहिलं महाराज त्यांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिथं हात धरला काय करतेस कळतंय का तुला काय आणि मग त्याला कळलं महाराज आपण काय अरे बघ पाणी गळतं काय चिखलाचं पाणी गळतं काय आणि मी केळ खायचं द्यायचं तर काय शांत खाल्ले ते आणि ते बी खाते म्हणले. मग ती आतमध्ये गेली लाजली महाराज लाजली स्नान करून आली पुन्हा आली आणि बाजारातून मेव मिठाई आले होते भगवान परमात्म्याला वाढलं महाराज तो गुलाबजामू असतील बासुंदी असेल ते सगळं वाढलं महाराज आणि तो खायला लागला महाराज पण खाता नाही ना असं मन गुलाबजामू खाताना सुद्धा मन त्याचं तृप्त होईना बासुंदी खाताना सुद्धा त्याचं मन तृप्त होईना गुलाबजामू बालुशाही 52-56 भोग खाल्ले महाराज पण त्याला काय ते आवडले. मग विदुर काका म्हणले का हो महाराज तुम्हाला याच्यामध्ये डायबिटीस आहे का शुगर आहे का तुम्हाला एवढं गोड खात नाही तुम्ही गोड खाल्लं खायची सवय नाही तुम्हाला. अरे म्हणलं देव विदुरा गोड खाण्याची सवय नाही काही पण खातो पण केळीच्या सालामध्ये जी गोडी आहे ना या गुलाबजामुन गोडी नाही
त्या बासुंदीमध्ये गोडी नाही. गोडी कशात आहे तर त्या केळीच्या सालात होती. का बरं केळीच्या सालात गोडी होती? अहो तिने देहभान विसरून, देहभानावरती नाहीच ना बरं, देहभाव विसरून ती भगवंताला शरण गेलेली होती. आणि देहभाव गेलाच पाहिजे. आणि ज्या दिवशी आपला देहभाव जाईल ना महाराज, त्या दिवशी भगवान परमात्मा दूरच नाही महाराज. भगवान परमात्मा अगदी नजीक आहे. फक्त आता ऐसे येते आठवत नाही, वा वा. आता ऐसे येते आठवत नाही, आशा आशा कोठे आठवत नाही, आशा आशा कोठे आठवत नाही. तिही कविते रही वा. सर्व सुखले आलो सर्व अलंकार. अहो आता जे चाल झाले महाराज, ती बंडभाऊ गोळेगावकरांची वेळ कोणाची कोणाची? हा ऐकले का कधी? वा महाराज धन्यवाद तुम्हाला. अच्छा, भगवान परमात्मा त्या उद्धवजीला म्हटले, उदराला म्हटले महाराज तुझ्या हे बासुंदी मावा मिठाईपेक्षाही जे केळामधला जो मला देहभान विसर्जन केलेला ना, तिथं सर्व अलंकार मला महाराज, तिथे सगळं मिळत महाराज. फक्त तुमचा काय केलं पाहिजे? मी देह आहे ही भावना गेली पाहिजे, मी आत्मा आहे ही भावना गेली पाहिजे. तिथं फक्त एक गोष्ट महत्वाची माझ्या महाराज, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अनुभव नित्य नवा. भक्ती प्रेमाविना फक्त भक्त किंवा फक्त किंवा मी भक्त तू देव ऐसा करी, आहे का? मी भक्त तू देव ऐसा करी. 10 रुपयाची टोपी करा नको ब्रह्मज्ञान आत्मा देते, नको ब्रह्मज्ञान आत्मा देते, नको
परमात्म्याला ते आवडत नव्हतं. करायचं म्हणूनच नाही झालं. ते माझ्या लक्षात आहे. आता तिकडे चपात्याला बाया गुटल्यात ना, मग तो वाटावं होतं. हो अन्नामध्ये महिन्याला 5 मिनिटं सोडतात का आमच्याकडे? चपात्या उरकल्या तुमच्या? उद्या उद्या करताय का बाकीच्या? असू द्या. वर्णन विदुराचं आणि मैत्री मुनींचं झालं बरं. दोघांची चर्चा झाली. भगवान परमात्म्याने विदुराचं नाव घ्यावं, माझ्या विदुराला ही कथा सांगावी. म्हणजे कोणी विदुर ते तुमच्या समोर आले महाराज. त्याच विदुराची मैत्री मुनीची बद्रिका आश्रमाला गाठ घेतली. दोघांची भेट झाली आणि मग भेटीमध्ये विदुराला हे श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याचा योग आला. त्या कथेमध्ये अजून ध्रुव चरित्र आहे, प्रल्हाद चरित्र आहे, गजेंद्र मोक्ष आहे, समुद्र मंथन आहे. सगळ्या कथा आहेत महाराज. पण सगळ्या कथा मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त आज नाही, कधी सांगायचं? उद्या सांगायचं. गजेंद्र मोक्ष आहे, समुद्र मंथन आहे, राजा भरताची आणि जन्म मरणाची राजा भरत आहे. अजून बरेच सांगण्यासारखं आहे. समुद्र मंथन आहे, प्रल्हाद चरित्र आहे, ध्रुव चरित्र आहे. हे सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे, पण आज नाही. आता हे उद्या नाही. सगळी बसा. हो तुमच्या जेवढ्या महिला असतील ना त्यांनी सुद्धा या बरं काही काय. आता फक्त काय करा, एखाद्या मुलाला सगळ्यांना तुळशी दल सगळ्यांना द्यायला सांगा. त्यांच्यापर्यंत पोस्ट करायचं. एखादा मुलगा म्हणून आहे का कोणी या 5 मिनिटं सगळ्या महिला. हा महात्म्य म्हणजे काय? तुळशी ही वृंद आहे, ही कोणी वृंद आहे. ही वृंदा सुद्धा पतिव्रता आहे. पण ती पतिव्रताने हा 13 महिने तिच्यासाठी श्रेष्ठ मानला. का श्रेष्ठ मानलं? आता तुम्हाला ग्रंथ वाचतात, तुम्ही ग्रंथामध्ये येईलच ते, ठीक आहे. पण आपल्याकडून भोळ्या बाबड्याच्या वाला सगळ्यांना हा परमार्थ घडावा ही संकल्पना तुमची पण आहे. आणि त्याच्याबरोबर हा सकाळीपासून जे मनामध्ये माझ्या संकल्पना आली सगळ्यांनाच मिळेल महाराज. काय त्याच्यातून काय तुमचा तोटा तर करणार नाही. फक्त आता तुमचे जे समजा तुळशीला आणायला पैसे खर्च झाले असेल ते मला सांगायला लागले, तुम्ही देऊन ठेवा. त्याच्यात महाराज नको. पण हे मी आता 5 दिवस करणार आहे महाराज. किती दिवस? हा हे जरी संपले ना महाराज तर परत आणण्याचं आपण नाही, परत आणणारच आहे आपण. तुळशी जर सगळ्यांनी आणायचे, सगळ्यांनी भेटले का? अशा हातामध्ये घ्या. तुम्हाला मागे म्हणता आलं तर म्हणा, नाही आलं तर मी पुढे म्हणतो. हे नाही. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभोगहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः शृण्वन्ति दिव्यैस्तवे वेदै साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्त्यन्ते विदुषुरासुरगणा देवाय तस्मै नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय, राधे श्याम की जय, राधा गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय. एवढंच करा आणि सगळे उठून एकेकाने फक्त या 5 मिनिटाचा विधी आहे. आणि जन्म याच्यामध्ये सर्वांना भगवान परमात्म्याला सर्वांना कृपा करो. तुळशी महात्म्य पण आहे आणि हे तुळशी जरच भगवान परमात्म्याला आवडतं. तुम्ही काय वाहता त्याच्यापेक्षा सगळं सोपं तुळशीधर येते व्हा. सगळ्यांनी व्हा, एकेकाने व्हा. आणि आता कथा इथंच विरापावती झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करून कथेला याच ठिकाणी विराम करण्यात आहे. उद्या याच्यामध्ये अजून थोडासा बदल केला जाईल. लगेच आरतीची तयारी कर. कृष्ण गोविंद हरे मुरारी